आज आम्ही चाललो होतो तांदळवडीला, कारण दादाने आम्हाला जेवायला बोलवलं होतं आणि आम्ही सकाळी सगळं आवरून निघालो होतो. आणि तिथं गेलं की बघा ह्यांचा कुटाणा सुरूच झाला. आणि तांदळवडीच्या शाळेवर माझे बाबा शिकवायला होते. आता त्यांच्या जागेवर दह्यू आहे, म्हणजे माझा भाऊ आहे. आणि बाबा जेव्हा तिथं शिकवायला होते तेव्हा मी पण त्यांच्यासोबत 5वी ते 8वी ह्या शाळेवर होते. त्याच्यामुळं म्हणलं तिथंच जवळ दादाचं पण घर होतं, म्हणून म्हणलं चला आता शाळेवर पण जाऊन येऊया. नंतर घरी आलोत आणि भाजी ती सगळं वहिनीच करणार होत्या, पण बिर्याणी माझ्याकडे होती, कारण बिर्याणी मी चांगली बनवते. नंतर वहिनी भाजीची तयारी करणार होत्या, भाकरी पण त्याच करणार होत्या. इथं त्यांची भाजीची तयारी चालली आहे. नंतर अनुष्काने मला अशा चिंचा आणून दिल्या होत्या आणि साऊथवर झोपलेली होती, म्हणून मी मस्त बिर्याणी करून घेतली. सगळी छान तयार बिर्याणी झाली होती. आणि वहिनी चुलीवर भाकरी करत होत्या. बघा मस्त असा आजचा बेत होता, नॉनव्हेज आणि चुलीवरच्या भाकरी. नंतर जेवण करून घरी आलो तर आम्हाला ही लकी ड्रॉमध्ये बॅग लागली होती, ती घेऊन आलो होतो. आणि हे बघा कालच्या डेकोरेशनचं काय हाल केले पोरींनं. आणि तेच सानूचं एक एक फुगा लावणं चाललं होतं, पण हे बिटकं ती लावलेले फुगे काढत होतं. परत ती थोडीशी रागवली, मग तिनं असं मस्त सगळं चिटकवून ठेवलं. आणि थोड्याच वेळाने हे बघा हे बिटकं गेलंच त्याला काढायला. परत तिनं सगळे फुगे खाली काढून ठेवले. वहिनींनाच डब्बा दिला होता, त्याच्यामुळं रात्रीच्या जेवणाचा काही लोड पण नव्हता. म्हणून मी ह्या दोघींसोबतच मस्ती करत बसले. आणि ह्या दोघींच्या अशाच मस्तीसोबत आजच्या दिवसाचा शेवट झाला. चलो बाय. आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.